संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध असलेली आणि सुमारे 350 वर्षाची परंपरा असलेली बुलढाणा जिल्ह्याच्या जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ येथील घटमांडणीची भविष्यवाणी आज पहाटे जाहीर करण्यात आली, ज्यामध्ये देशावर नैसर्गिक आपत्ती येईल, युद्धजन्य परिस्थिती निर्माण होऊन अर्थव्यवस्था ढासाळेल, शेवटच्या 2 महिन्यांमध्ये पाऊस चांगला राहील, मात्र अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भेंडवळ या ठिकाणी गेल्या 350 पेक्षा अधिक वर्षापासून एका शेतामध्ये अक्षय तृतीयेच्या पूर्वसंध्येला घटमांडणी केली जाते. त्यामध्ये शेतामध्ये खड्डा खोदून मातीचे मडकी, त्यामध्ये पाणी आणि काही पदार्थ ठेवले जातात. याच खड्ड्याच्या आजूबाजूला विविध प्रकारचे धान्य ठेवले जाते आणि अक्षय तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी सूर्योदयापूर्वी त्या संपूर्ण धान्य आणि पदार्थाचे निरीक्षण करून त्या आधारे वर्षभराचं भाकीत वर्तवलं जातं. हेच भाकीत यावर्षी जाहीर करण्यात आलं आहे. यावर्षी पिकाची परिस्थिती हे साधारण राहील, पण बऱ्याचशा ठिकाणी नासाडी होईल. कारण 3रा आणि 4थ्या महिन्यात जो पाऊस जास्त दाखवला त्यामुळे नासाडी होईल. पहिल्या महिन्यात जो आहे तो सार्वत्रिक पेर होणार नाही, कमी अधिक पाऊस पडेल. 2ऱ्या महिन्यात मात्र पेर होईल, साधारण आहे तो, आणि अवकाळी पाऊस सुद्धा भरपूर आहे. त्यामुळे पीक परिस्थिती जी आहे ही साधारणतः राहील. त्याच्यात तुरीचं पीक, हरभऱ्याचं पीक, गव्हाचं पीक हे चांगले दाखवतात. कपाशीचं पीक पण चांगलं आहे. अजून जे दुसऱ्या फारसं काही एवढं हे नाही. पुरी नसल्यामुळे थोडा जे महापूर होतील त्यामुळे नदीकाठच्या लोकांना महापुरामुळे असं पृथ्वीचं नुकसान होईल. देशाची आर्थिक परिस्थिती एकूण एवढी फारशी मजबूत राहणार नाही. संरक्षण ठीक राहील आपलं, पण तणावात राहील. त्याचा परिणाम भारतावर फारसा होणार नाही. परिणाम जो होईल तो आर्थिक स्थितीवर होईल. युद्धाचा जो परिणाम आहे तो आर्थिक स्थितीवर, म्हणजे एकीकडे आर्थिक स्थिती देशाची ढासळलेली दाखवते, त्यामुळे जो जगातील युद्धाचा परिणाम आहे हा झाल्याशिवाय राहणार नाही. या घटमांडणीला कुठलाही वैज्ञानिक किंवा शास्त्रीय आधार नसला तरी देखील शेतकरी मोठ्या संख्येने या भाकितानुसार आपल्या पीक पेरणीचे नियोजन करत असतात आणि भाकीत ऐकण्यासाठी देखील उपस्थित राहत असतात. मी निमगाव येथील सुशिक्षित असून मी ग्रॅज्युएट आहे. 35 वर्षाचा माझा इथला अनुभव आहे. त्यानुसार मी इथल्या अनुभवावरून जे काही भाकीत वर्तवलं जाते त्या दृष्टीने मी सोयाबीन, तूर या पिकाचा उत्पादक आहे. त्याचं मी नियोजन करत असतो. यावर्षीचा जो पावसाळा हा सुरुवातीच्या महिन्यात कमी सांगितला आहे, त्याच्यामुळे आमची जमीन भारी असल्यामुळे तिथे आम्ही जूनमध्ये पेरणीची घाई करणार नाही. पूर्ण ओल झाल्याशिवाय पेरणी करणार नाही. जुलैमध्ये सार्वत्रिक पाऊस सांगितल्यामुळे जुलैमध्ये आमच्याकडे पेरणी होण्याची शक्यता आहे. तसंच मागचा पाऊस अवकाळी पाऊसही जास्त सांगितलेला आहे. त्याच्यामुळे आमचे जे पिकं येतात, सोयाबीन, तीळ, ज्वारी, बाजरी, या वेळेला जर पाऊस असला तर त्याचं नियोजन करणं हे अत्यंत आवश्यक झालेलं आहे. तुम्हाला किती दिवसापासूनचा हा कसा 35 अनुभव आहे? वर्षापासून रेग्युलर येतो मी. किती प्रमाणात त्याचे अंदाज काय ठरतात? एका वर्षीचा तुम्ही अनुभव सांगतो की त्या वर्षी उत्तरा नक्षत्रानंतर भरपूर पाऊस पडेल असं सांगितलेलं होतं. माझं त्यावेळेला भरपूर सोयाबीन होतं. मी सोयाबीनच्या रांगा लावायच्या ऐवजी त्या झाकण्याचा व्यवस्था केली आणि माझ्याच गावात 2-2 एकराचे 2 कास्तकार होते. त्यांचं सोयाबीन पहिल्या दिवशी थोडंसं पावसात भिजलं. दुसऱ्या दिवशी त्यांनी गंजी उघडली. त्याच्यावर इतका पाऊस झाला की त्या 2 एकरातलं सोयाबीन त्यांना 2-2 क्विंटलही हातात आलं नाही. 350 पेक्षा अधिक वर्षापूर्वी चंद्रभान महाराज यांनी या घटमांडणीला आणि भाकिताला सुरुवात केली होती. तीच परंपरा आजही त्यांच्या वंशजांकडून जोपासली जात आहे.